हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. सकाळची वेळ आहे, सकाळचे 6 वाजले. सर्वांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचं वातावरण बघाल ना तर खूप फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय आणि बाहेरचं आहे ना एकदम छान वातावरण आहे. गुलाबाला आहे ना भरपूर असे फुलं आलेत. सगळेच काही झाडांना आहे ना छान असे फुलं आले. तर सकाळी ना हे 6 वाजताचं वातावरण मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. आज मी माझं आहे ना मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी 6 ते 10चं. तर म्हणजे 6 ते 10 या वेळात आहे ना मी कोणकोणते कामं करते ना ते सगळे काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत जा आणि लाईक पण करा. तर सर्वात आधी ना इथं बेडमध्ये आले. बिछाना वगैरे सगळं काही उचलून ठेवला. बेडशीट व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलच्या काचा वगैरे सगळं काही पुसून घेतलं. काय होतं दिवसातून एकदा तरी ना ड्रेसिंग टेबलला आहे ना अचानक का होईना काचेला आहे ना आपला हात वगैरे लागतो आणि आपला नाही लागला तरी आपल्या घरात लहान मुलं वगैरे असतात तर त्यांचे ना हाताचे पंजे वगैरे असे बोटं उठतात ना, मग त्या काचा एकदम खराब दिसतात. त्यामुळे ना हे दररोज काच आहे ना कधीही आरशाची एकदम स्वच्छ आणि नितळ ठेवायची. आरशावर आहे ना काही डाग वगैरे ना ठेवायचे नाही, कारण आहे ना त्यामध्ये आपण आपला चेहरा बघतो, आपण स्वतःला बघतो. त्यामुळे ना असं म्हणतात का आरसा आहे ना हा दररोज पुसायचा आणि तो स्वच्छच ठेवायचा. तर इथे ना एक रूमची मी आता साफसफाई करायला सुरुवात केली आणि दररोज हे ना माझं दररोजचं रुटीन आहे. असं एखाद्या दिवशीचं आहे असं अजिबात नाही. दररोज हे काम आहे ना मी सकाळीच करून घेते. त्यामुळेच आहे ना मी लवकर उठते. तर मी आहे ना 5ला उठले होते, पण व्हिडिओला सुरुवात आहे ना मी 6ला केली. 5ला उठल्यानंतर आहे ना सगळं काही बाहेरचा परिसर आहे ना झाडून घेतला आणि मग त्यानंतर आंघोळ केली आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला भेटायला आले. तर आंघोळीच्या आधी ना कसं कॅमेऱ्यासमोर यायला आहे ना चांगलं वाटत नाही. आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आहे ना छान वाटतं. नाहीतर झोपातून उठायचं आणि कॅमेऱ्यासमोर यायचं तर मला ते आवडत नाही. त्यामुळे ना मग मी व्हिडिओला सुरुवात आहे ना जरा लेटच केली. तर एखाद्या दिवशी ना तुम्हाला मी माझं 5चं पण मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. लवकर उठल्यानंतर आहे ना आपले कामं पण आहे ना खूप मस्त आणि लवकर आवरतात. सकाळी सकाळी आहे ना आपलं मूड पण फ्रेश असतो आणि बाहेरचं घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न असतं. त्यामुळे ना सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना आपले दिवसभराचे कामं सकाळी आपण 1 ते 2 तासात आवरू शकतो. जे दिवसभर आपल्याला होणार नाही ना असे कामं आपण आहे ना सकाळी सकाळी आवरतो. त्यामुळे ना थोडासा प्रयत्न करायचा लवकर उठायचा आणि दुपारच्या वेळेस आहे ना जर तुम्हाला वेळ असला ना तर तुम्ही नक्की आराम करायचा. पण सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना कामं आपले लवकर आवरतात. नाही तर काय होतं दिवसभर ते कामं चालूच असतात. आपण बघा कामाने बघा आपल्याकडं असं होतं. अशी साफसफाई आहे ना आपण दररोजच करतो ना, त्यामुळे ना खूप असा वेळ द्यायला लागत नाही साफसफाईला. अर्धा पाऊण तासामध्ये कमीत कमी 1 तासामध्ये ना असे सगळे काही कामं व्यवस्थित होऊन जातात आणि निवांतपणे आवरले जातात. कारण सकाळचं वातावरणच इतकं प्रसन्न असतं. मग तुम्ही बेडशीट चेंज करा, सोफ्याचे कवर, जे काही साफसफाई पुसलूस असेल फरची सोडून हे बाकीचे 1 तासामध्ये ना सगळेच कामं आपले आवरून आणि आपलं घर आहे ना एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं असतं. तर इथे ना मी आता सगळं काही सोफा वगैरे व्यवस्थित झाला, बेड दोन्ही व्यवस्थित करून घेतले. आता टीव्ही युनिट पुसून घेते, कारण काय असते टीव्ही युनिटवर आहे ना थोडीफार धूळ बसलेलीच असते. दररोज पुसलं ना तरी थोडी का होईना अशी पावडर सारखी ना धूळ बसते. मग ते पण आहे ना दररोज पुसायला लागतं, नाही तर आहे ना खराब दिसतं काचा वगैरे. तर मग ते पण मी आता ना एकदम स्वच्छ असं पुसून घेणारे कॉटनच्या कपड्याने म्हणा, जे काही कोणता तुमच्याकडे कपडा असेल ना त्याने ना व्यवस्थित पुसून घ्यायचं. कॉटनचे ना भरपूर असे घरामध्ये कपडे असतात. लहान मुलांचे टी-शर्ट वगैरे असतात ना ते कट करून घेतले ना तरी पण पुसलूस शिलाई ना एकदम छान असं. फक्त मी आहे ना सगळी काही पुसलूस करते. फक्त टीव्हीला कधी मी हात लावित नाही. टीव्हीच्या स्क्रीनला, टीव्हीची स्क्रीन आहे ना हा आधी पुसतो 2-3 दिवसा मिळून. त्याला जसं वाटेल तसं, कधी आम्ही त्याला सांगती पण नाही का टीव्हीवर डाग आहे का धूळ आहे. त्याचे तोच आहे ना व्यवस्थित अशी टीव्ही पुसून घेतो. टीव्हीला आहे ना एक वेगळाच रुमाल आहे, म्हणजे टीव्ही घेतली ना त्याच दुकानामधून आहे ना एक रुमाल पण आणलेला आहे. तर त्याचे तो टीव्ही साफ करतोय. फक्त घरामधली एकच वस्तू अशी आहे का ती मी कधी साफ करत नाही, ती म्हणजे फक्त टीव्हीचं काम आहे ना हे आधीकडे आहे.
तर चला इथे मी आहे ना आता हे सगळं काही व्यवस्थित पुसलूस करून घेते। आज चाललाय विचार संध्याकाळी ना पडदे पण काढायचे आहे धुवायला। 8 दिवसापासून आहे ना मी दररोज म्हणते का संध्याकाळी पडदे काढून आणि रात्रभर आहे ना मस्त निरमामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी धुवायचे, म्हणजे खूप छान असे पडदे निघतात। मी आहे ना पडदे वॉशिंग मशीनला कधीच लावत नाही, हातानेच धुते। काय असतं इतके मोला मागाचे आपण पडदे घेतो आणि पडदे ना माणूस सतत घेत नाही आणि एखादा जोड पडद्याचा असला ना तरी खूप वर्ष चालतो। तर माझ्याकडे ना हा एकच जोड पडद्याचा आहे, 2015 मध्ये घेतलेले पडद्याचा जोड आहे, तर अजून तोच मी वापरते। एकदम छान असे पडदे आहे, तर त्यामुळे ना काही पडदे बदलावायची वगैरे गरज पण येत नाही। तर माझे ना ते पडदे ना मी नाशिकलाच घेतलेले मेन रोडला, तर 10,100 रुपयाचे पडदे, पण खूप छान अशी क्वालिटी पडद्यांची आहे। 2015 पासून मी ते पडदे वापरते आणि मी वर्षातून आहे ना फक्त 2दाच पडदे धुते, सतत पडदे धुवत नाही। काय असतं मोला मागाचे असतात आणि ते सतत धुवून आहे ना त्याची शायनिंग जाते किंवा ते खराब होतात, त्याच्या रिंगा इकडं तिकडं पडतात सगळंच काही। त्यामुळे ना मी वर्षातून 2 वेळेस, दिवाळीच्या वेळेस आणि मे महिन्याच्या वेळेस असे 2दाच पडदे धुते आणि ते पण पडदे धुताना आहे ना मी हाताने धुते, मशीनमध्ये कधीच पडदे लावत नाही। मशीनमध्ये लावले ना का त्यांचे ना थोडे फार का होईना दोरे खेचले जातात आणि मग ते दिसायला पण चांगले दिसते नाही। तर इथे ना माझी अशी सगळी काही साफसफाई झाले आणि पडद्यांचे ना शक्यतो मी सांगते का पडदे नेहमी हातानेच धुवायचे, मशीनला लावायचे नाही। आणि पडदे धुताना ना रात्री तुम्ही निरमामध्ये भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर सगळं काही काम आवरल्यानंतर तुम्हाला जसा वेळ भेटेल ना तसे धुवा। इतके छान आणि इतके सुंदर पडदे निघतात ना का सांगू शकत नाही। कारण आहे ना माझा हा नेमच आहे का पडदे हे मी रात्रीच्या भिजत घालते आणि सकाळी धुते। तर चला आता इथे मी सगळं काही साफसफाई माझी करून झाली, पुसलूस आता घर झाडून घेते, स्वयंपाक झाल्यानंतर फरची पुसते। पडद्यांची किंमत तुम्हाला मी का सांगितले, ते स्वस्त असो का महाग असो पडदे तर जसे घेतले तसे भेटतात, तो काही विषय नाही। पण काय होतं पडद्यांचे ना जास्त जोड पण घरात ठेवून ना उपयोग नाही। मग काय होतं कपाटात ठेवायला लागतात, जेव्हा कधी आपण कपाट आवरायला काढलं का त्यांच्या पण घड्या घालायला लागतात। मग पडद्याचा एक जोड असला ना तरी भरपूर होतो, म्हणजे प्रत्येक खिडकीला म्हणा किंवा दरवाजाला पण एक जोड असला ना तरी भरपूर होतो। त्यामुळे ना पडदे भरपूरच घरात पाहिजे, फक्त व्यवस्थित काळजी घेतली ना तर कितीही वर्ष पडदे टिकतात, 10 वर्ष पडदे टिकतात, तरी खराब वगैरे होती नाही। काय आपण त्यांना हात वगैरे पुसत नाही। 7:20 झाले तर माझे ना दोन्ही बेड हॉल एकदम स्वच्छ आणि क्लीन करून झालाय। तर आता मी किचनमध्ये चालले। गुड मॉर्निंग सर्वांना, श्री स्वामी समर्थ। 7:20 पर्यंत ना इतके सारे घरातले काम आवरले। व्हिडिओ सुरू करायच्या आधी पण आहे ना मी भरपूर काम आवरले होते आणि व्हिडिओला आहे ना 6 नंतर सुरुवात केली। तर आज आहे ना अजून माझा चहा झाला नाही आहे। आत्ता मी गॅस जवळ आले, म्हणजे किचनमध्ये आत्ता आले, आता चहा ठेवते, भरपूर भांडे ते पण लावून देते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते। तर आत्ता कंप्लीट 7:30 वाजले। आज कमीत कमी 2 तास झाले आंघोळ झाल्यानंतर मी बिना चहाचे आहे, असा पहिलाच दिवस आहे। कारण माझी दीदी आहे ना मला सतत भांडत असते का आंघोळ झाल्याबरोबर लगेच तू चहा घेते, त्यामुळे मग आज म्हटलं चला आज चहा आहे ना जरा उशीरच घेऊ। तर 5:30ला माझी आंघोळ झाली, तर 7:30 वाजले, 2 तास झाले बिना चहाचे आहे, असा पहिला दिवस आहे माझ्या आठवणीतला तरी। तर चला आता मी किचनमध्ये आले, चहा ठेवते, मस्तपैकी चहा घेते आणि भांडे लावते, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते। कालचे धुतलेले कपडे ना तिकडच्या बेडवर आहे, तर ते कपड्यांच्या घड्या पण घालून ठेवायच्या आहे। रात्री बराचसा उशीर झाला ना तर ते कपडे मी तसेच ठेवले होते, तर मग म्हटलं चला आत्ता आहे ना ते कपड्यांच्या घड्या घालते। आणि माझ्याकडे ना ही विळी बघाल ना तुम्ही, तर मस्त अशी विळी, एका पटक्यात कोणतीच काही भाजी आहे ना कापून होते, एकदम मस्त। नाशिकला आहे ना कृषी प्रदर्शन होतं, कमीत कमी ह्या वेळीला आहे ना 10-1 वर्ष झाले, 10 वर्ष नक्कीच झाले। कारण मला माझ्या घरातच येऊन 8 वर्ष झाले। 2015 मध्ये मी इथं आले राहायला, त्याच्या पण 2-3 वर्ष आधीची वेळ आहे। तर नाशिकला कृषी प्रदर्शन होतं ना, तर कृषी प्रदर्शनमधून आहे ना माझ्या वडिलांनी आणली होती 450ची ही विळी।
तर त्यांनी मला दिली होती आणि मी ही वेळी दिली ना त्यावेळेस ना रेंटवर राहत होते ना, तर मग मी कधीतरी वापरायला काढायचे, पुन्हा ठेवून द्यायचे का माझं स्वतःचं घर झालं का मग मी वापरायला काढेल. त्याच्यामुळं मला आठवतंय का भरपूर वर्षाची विळी आहे आणि आत्ता म्हणजे मी काढते वापरायला, मला जशी गरज वाटली ना तर मग मी वापरते. खूप मस्त अशी विळी आहे, 450ची त्यावेळेसची. आत्ता कितीला भेटेल नाही सांगता येणार, किंवा भेटते का नाही, असेलच कुठेतरी मार्केटमध्ये. तर खूप मस्त अशी विळी आहे. आणि आता चला मी चहा ठेवते. पण भरलेला आहे, घडा बघत होते तो पण पाण्याचा फुल भरेल आहे. रात्रीची भांड्यांची पाटी ना ती बाहेरच आहे, ती पण मी घरात घेतली नव्हती. म्हणजे का आहे ना घासलेले भांडे ते पण बाहेर आहे, हे बघा, ते आता घरात घेऊन जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं का मी काय खरेदी केली ना ते तुम्हाला दाखवणार आहे, तर दाखवणार आहे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. एवढ्या एखाद्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे, कारण आहे ना वेळच मिळत नाही. आत्ता तुम्हाला दाखवील, नंतर दाखवील, असं करता करता आहे ना 2-3 दिवस झाले. तर आज उद्या आहे ना नक्कीच तो व्हिडिओ पण येणार आहे. मी जी काही थोडीफार खरेदी केली आहे ती. हे पण मॉर्निंग वॉकवरून आले, फिरायला गेले होते. आधी क्लासला गेला आहे, दीदी पण क्लासला गेले, दोन्ही मुलं क्लासला गेले, घरामध्ये मी एकटीच आहे. तर आता हे पण आले. चहा ठेवायच्या आधी, स्वयंपाकाच्या आधी आहे ना मी किचन सर्व काही पुसून घेते, दररोज पुसून घेते. तुम्ही पण असं आहे ना किचन पुसून घेत जा. एक कपडा ओला करून घ्यायचा आणि पूर्ण किचन आहे ना पुसून घ्यायचं. काय असतं, रात्रीच्या आपण झोपलेलो असतो, काही किडे म्हणा किंवा पाली वगैरे किचनवर काही फिरू शकतात आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना आपण लगेच स्वयंपाकाला सुरुवात करतो. तर किचनवर भाज्या ठेवतो, त्याच्यानंतर कधी कधी लसूण पण आपण ठेचतो, म्हणजे काही कामं आपण किचनवर ठेवतो. स्वयंपाक करताना ना आपला हात किचनला लागतो, तोच हात आपण पीठ भिजवताना, भाज्या चिरताना, भाज्या वगैरे असं आपण सगळंच ठेवतो ना. त्यामुळे ना किचन व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर इथं मी पूर्ण किचन व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर आता चहा ठेवणार, स्वयंपाकाला सुरुवात करणार. भांड्याची पाटी तुम्ही बघाल ना तर ती पण घरात आणले. काय झालं, रात्री ना माझ्याकडून चुकून राहिली ती भांड्याची पाटी, म्हणजे मी विसरले. सकाळी मला आठवण आली का मी भांड्याची पाटी ना घरातच घेतली नाही, म्हणजे असं होतं एखाद्या दिवशी. तर भांड्याची पाटी 2-4 दिवसापासून आहे ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ खूप उशिरा येतात, तर सर्वांना सॉरी. काय होतं, दिवसभर आहे ना ऑफिसमध्ये असते आणि तिथं तर काही एडिटिंग वगैरे असं काही करता येत नाही. ते सगळं काही घरी आल्यानंतरच करायला लागतं आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला पाठवायला लागतो. त्यामुळे ना व्हिडिओ खूप उशिरा येतात, रात्रीचे 9:30-10 पण वाजतात. ह्या वेळीने ना मी तुम्हाला आता कांदा चिरून दाखवते. इथे ना कांद्याच्या 2 फोडी करून घेतल्या, दोन्ही पण मी एकदम टाकल्या विळीमध्ये आणि फक्त एकदाच दाब द्यायचा आहे. तर कांदा आहे ना एकदम बारीक, जसा तुम्हाला पाहिजे ना आपण सुरीने किंवा विळीने कापतो ना तसंच कांदा कापून होतो. गिलके किंवा दोडके ना आपण उभे कापतो ना, तर ह्या विळीने ना गिलके दोडके असे उभे म्हणजे पातळ असे त्याचे चिप्स पण होतात. तर खूप छान असे मस्त अशी पटकन. तरी तर तुम्ही बघाल ना 1 मिनिटात माझा कांदा बारीक चिरून झाला. भाजी पण तयार झाली आहे, पीठ पण मस्त 10-15 मिनटं व्यवस्थित भिजले. आता पोळ्या करून घेते तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आहे ना. इथं माझा स्वयंपाक पण तयार झाला आहे. यांना ऑफिसला जायचं आहे, आधीला शाळेमध्ये जायचं आहे, आधी क्लासवरून आला आहे. आत्ता दोघांना पण जायचं, म्हणजे आधी शाळेत जाणार आहे, हे ऑफिसला जाणार आहे. तर 9:15 आहे ना आधीला जायला लागतं आणि हे 9:30 पावणे 10 वाजता जातात. तर चला आता इथे मी पोळ्या करून घेते आणि किचनमध्ये तुम्ही बघाल ना तर मस्त सकाळच्या वेळेस आहे ना 11 वाजेपर्यंत असं छान असं ऊन किचनमध्ये येतं. पूर्व बाजूला आहे ना माझं किचन असल्यामुळं, म्हणजे मी स्वयंपाक करते ना तर माझं तोंड पूर्वेला असतं, गॅसचं तोंड पश्चिमेला असतं. तर खूप छान, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार मी पूर्ण घर बनवलेलं आहे. तर त्यामुळे ना माझं किचन पण बरोबर ज्या दिशेला पाहिजे ना त्याच दिशेला आहे. सकाळच्या वेळेसचे ना माझी स्वयंपाक करण्याची पद्धत अशी आहे का मी भाज्या वगैरे सर्वात आधी बनवून घेते, पोळ्या शेवटला ठेवते.
एकीकडे मी पोळ्या बनवते, एकीकडे यांना ना जेवायला पण वाढते, म्हणजे माझे ना 2-2 कामं होतात। आणि सर्वात आधी पोळ्या बनवल्या, भाजी लेट ठेवली ना का मग उशीर पण होतो स्वयंपाकाला, आणि स्वयंपाकाला तर उशीर होतोच, पण सगळे मंडळींना ना घराच्या बाहेर पडायला, कामावर, मुलांना शाळेत वगैरे जायला ना पुन्हा उशीर होतो। तर माझी ना सकाळची स्वयंपाकाची पद्धत अशीच आहे, मी सर्वात आधी ना भाज्या वगैरे सगळं करून घेते आणि पोळ्या शेवटला ठेवते। पण पीठ आहे ना आधीच भिजून ठेवते, मस्त 10-15 मिनटं पीठ भिजल्यानंतर आहे ना खूप छान अशा पोळ्या होतात। माझा स्वयंपाक झाला, आधी पण आहे ना शाळेत गेला, त्याला टिफिन वगैरे दिला। आता आहे ना मला फरची पुसायला घ्यायची, तर फरची पुसायच्या आधी आहे ना मी टॉयलेट, बाथरूम, बेसिन सगळं काही धुवून घेते आणि त्यानंतर फरची पुसते। काय होतं, बेसिंग वगैरे धुताना, बाथरूम वगैरे धुताना ना थोडंफार पाणी खाली पडतं फरचीवर, मग त्यामुळे ना मी सर्वात आधी ना ते धुवून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना फरची पुसायला घेते। कमेंटमध्ये नक्की सांगा सकाळी 6 ते 10चं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं। कपडे धुवायचे बाकी आहे, तर कपडे ना भिजत ठेवले, कपडे जरा उशिरा धुवील कारण मी ना ऑफिसमध्ये 11 वाजता जाते। फरची पुसून झाल्यानंतर आहे ना दरवाजे बंद करते आणि बाहेर कपडे धुते, म्हणजे फरचीवर आहे ना आपले पायाचे डाग वगैरे उठत नाही। आणि आता आहे ना हे पण ऑफिसमध्ये जातील, तर त्यांना ना मी एकच ठिकाणी बसवलंय, कारण आहे ना फरची ओली असल्यावर आहे ना आपले पायाचे डाग वगैरे ना सगळे पडतात। तर इथं माझे सगळे काही कामं आवरून झाले, भांडे घासून झाले, भांड्याची पाटी आहे ना बाहेर ठेवले, ती पण आता घरामध्ये घेते। व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।